मावळ्यांनो, मनापासून जय शिवराय, जय शंभूराजे. अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलोय. सध्या जी महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ना, जरांगे पाटलाच्या भाषेवरून. जरांगे पाटलाची भाषा योग्य की अयोग्य याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, द रिअल थॉट या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण आपण ते बोलतो जे सत्य असतं. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला मुद्दा हा आहे, जरांगे पाटील जी सध्या भाषा वापरतायत ती भाषा योग्य आहे की अयोग्य आहे. कारण अमरावती जिल्ह्यामधून सध्या जाहीर निषेध केला जातोय जरांगे पाटलाच्या भाषेचा. मला फक्त त्या बांडगुळांना एवढं सांगायचंय, नेत्याला बाप मानतात तुम्ही. जर पाटलाच्या भाषेचा जाहीर निषेध व्यक्त करताय ना, तुम्ही त्या गोष्टीचाही निषेध करा. तुमच्या बापानी जे गोरगरीब मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत ना, त्याचाही निषेध करा. भांडगुळांनो, नेत्याला बाप मानणारे तुम्ही आणि तुम्ही पाटलाच्या भाषेचा निषेध करणार, धिक्कार आहे तुमच्यावर. त्यामुळे ना, सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करतो, पाटलांच्या भाषेचं मी जाहीर समर्थन करतो. आता पाटील जी बावनकुळे ना महसूल मंत्री, त्याच्या बाबतीत जी भाषा वापरतायत ती योग्य की अयोग्य? मला असं वाटतंय जरांगे पाटील जी भाषा वापरतायत ती योग्य आहे. आता काय योग्य मी ते थोडक्यात सांगतो. बावनकुळेला काहीच गरज नव्हती गोरगरीब मराठ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याची, पण त्यांनी काय केलं, एक लेटर पाठवलं मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करा म्हणून. आणि ते लेटर जरांगे पाटलाच्या हाती लागलं. जरांगे पाटलाच्या हाती ते लेटर लागल्याच्या नंतर जरांगे पाटलाची तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली. का पोहोचली? कारण तो माणूस दिवस रात्र लढतोय फक्त गोरगरीब मराठ्यांसाठी. मराठ्यांना त्यांचं हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी त्या माणसानं हाडाची काढं केलेत, रक्ताचं पाणी केलंय. दिवस रात्र माणसाला झोप नाहीये, फक्त आणि फक्त गोरगरीब मराठ्यांसाठी. आणि हा बावनकुळ्या जर मराठ्यांच्या ताटामध्ये माती घालण्याचं काम करत असेल, तळपायाची आग तर मस्तकाला जाणार आहे ना, साहजिक आहे. नेत्याला बाप मानता तुम्ही, थोडे ना थोडं, अरे तुमचेही लेकरं आहेत ना, तुमचे लग्नच नाही झाले, तुम्हालाही लेकरं असतील. जर गोरगरीब लेकरांच्या हक्काचं आरक्षण जर हा बावनकुळ्या रद्द करायला लावत असेल, कोणती भाषा वापरायची त्याला काय प्रेम द्यायचं का सन्मान करायचा त्याचा? एखादा हार घालायचा 5-6 टनाचा? उगच आहे ना उगच. तुम्ही नेत्याला बाप मानताय, त्याला बाप माना. तुमचं प्रेम आहे तुमच्या नेत्यावर, तुमच्यापाशी ठेवा. पण जरांगे पाटील लढतायत गोरगरिबांसाठी आणि त्यांनी जी भाषा बावनकुळ्याच्या बाबतीत वापरली ना, एकदा हा व्हिडिओ बघा. वेगळा कसला पण असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक, गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. बघितला व्हिडिओ? काय चुकीचं आहे? माणसाची तळपायाची आग मस्तकाला जाणे हे साहजिक आहे. आणि तेच झालं जरांगे पाटलाच्या बाबतीत. जेव्हा पाटलांच्या कानावर पडलं की मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द होत आहेत बावनकुळ्याच्या सांगण्यावरून, पाटलांनी धुवून काढलं. आणि काढायलाच पाहिजे होता. जाहीर समर्थन आहे पाटलाच्या भाषेचं. आणि जे लोक म्हणतायत ना, हा पाटील अडाणी आहे, चौथी नापास आहे, हा हुशार नाहीये, त्यांना फक्त मला त्या भेकारचोटांना एवढंच सांगायचंय, पाटलासारखा हुशार माणूस महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाहीये. पाटलांनी ओळखलं, सरकारला जी भाषा कळती, मंत्र्यांना जी भाषा कळती ना, ती भाषा आपण वापरायला पाहिजे. आणि पाटील तेच करतायत. जे बावनकुळ्याला कळतंय तीच भाषा पाटील वापरत आहेत. सरकारला घोडे लावल्याशिवाय पर्याय नाही. कारण 3 वर्ष झालं मराठा समाज रस्त्यावर उतरतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज सगळ्यात मोठा समाज आहे. पण हा समाज स्वतःच्या हक्कासाठी 3 वर्षापासून रस्त्यावर उतरतोय. वारंवार आंदोलन करावं लागतंय, तरी सुद्धा हक्काचं असून सुद्धा आरक्षण मिळत नाही मराठ्यांना. का? मराठ्यांनी काय पाप केलंय? का मराठ्यांच्या लेकरांनी मराठा जातीमध्ये जन्म घेतला ही त्यांची चूक आहे का? सरकारने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आणि बावनकुळ्या, तुला गरजच नव्हती ना. आजपर्यंत मराठ्यांनी तुझं कौतुक केलं होतं. जरांगे पाटील स्वतः तुझं कौतुक करत होते. बावनकुळे खूप चांगला माणूस आहे, जरांगे पाटलांचे हे शब्द आहेत. पण जेव्हा तू ह्या काड्या केल्या ना मराठा आरक्षणाच्या बाबतीत, तेव्हापासून जरांगे पाटलांनी तुला धारेवर धरलं. गरज नव्हती ना. आणि हे जे तुझे कार्यकर्ते तू सोडलेत ना सध्या, जाहीर निषेध व्यक्त करतायत, अशीही माहिती समोर आहे. ती अमरावतीची बबली ना, बबली,
त्या बबलीनेही जाहीर निषेध केलाय. बबलीला मी एवढंच सांगल, बबले, पदासाठी खुर्चीसाठी याच्या त्याच्या पाया पडणारी तू पाटलाच्या भाषेचा जाहीर निषेध व्यक्त करणार का? लायकी का तुझी? तू ना तू कट्टर हिंदू किती दिवसापासून बनलीये ना, हेही महाराष्ट्राला माहित आहे. अगोदर तू काय करत होती हेही महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे बबले, मराठ्यांच्या नादाला लागू नको आणि आडवं तर मुळीच येऊ नको. मराठे राजकारणातून उद्ध्वस्त केल्याशिवाय तुला राहणार नाहीत. याच्या त्याच्या पाया पडणारी पदासाठी तू मराठ्यांचा निषेध व्यक्त करती, मराठ्यांच्या ताटात. आणि एवढे जर तुला तुझ्या मंत्र्याची काळजी वाटते ना, तुझ्या मंत्र्याला विचार ना, ते लेटर का पाठवलं? बबले, ते लेटर का पाठवलं बावनकुळेंनी हे त्याला विचार. आणि का तुम्ही असं केलं? बबले, पाटलाच्या भाषेचा जाहीर निषेध व्यक्त करण्याच्या अगोदर याचा विचार करायचा, मराठ्यांचा रोष आपल्या अंगावर किती येईल. मराठ्याचा रोष अंगावर घेऊ नको बबले, तुला प्रेमाने सांगतोय. आणि राहिला विषय बावनकुळ्याचा, बावनकुळ्याच्या बाबतीत जे काही घडतंय, जे काही पाटील बोलतायत ना, बरोबर आहे. पाटलांना तर मी एवढं सांगेल, पाटील बिनधास्त लढा आणि हीच भाषा वापरा. अजूनही कठोरातील कठोर भाषा वापरा, कारण यांना त्याशिवाय अक्कल येत नाही. जर मराठ्यांचे हे वाटोळच करायला निघाले असतील ना, तर यांना हीच भाषा योग्य आहे. आणि पाटील आगे बढो, भाषेमध्ये पाटील काहीच बदल करू नका, हीच भाषा वापरा. सकल मराठा समाज तुमच्या सोबत आहे. उगाच आहे ना, उगाच हा 53 कुळ्याला गरजच नव्हती बरं का. लय कौतुक करत होते मराठे या 53 कुळ्याचं, पण यांनी ज्या काड्या केल्यात ना, पायावर यांनी दगड मारून घेतलाय हाताने, काहीच गरज नसताना सुद्धा. आता मराठे चढतायत मग, आणि याचे ते कार्यकर्ते बाप मानतात याला. त्रिशूळ पाटलावर पण गुन्हा दाखल केलाय का? बावनकुळ्यावर गलिच्छ भाषा वापरली. अरे भाषा कोणती वापरायची? जर यांना प्रेमानं समजतच नसल आणि जर हे मराठ्यांच्या हक्कापासून जर मराठ्यांना वंचितच ठेवत असल, तर यांच्या विरोधात भाषा कोणती वापरायची? प्रेमाने वापरायची. यांना सन्मान द्यायचा. लायकीचे आहेत का हे? त्रिशूळ पाटलावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्रिशूळ पाटील घाबरणारा नाहीये, लई येड आहे ते, मी भेटलोय त्याला स्वतः. त्रिशूळ पाटील हा माझा भाऊ आहे, आणि त्याच्या विरोधात तुम्ही किती जरी गुन्हे दाखल केले ना, घंटा फरक पडत नाही. कारण तो आहे ना, तो खानदानी मराठा आहे, केसेसला घाबरणारा नाही. त्यामुळे ना, त्रिशूळ पाटलाच्या पाठीशी सखल मराठा समाज उभा आहे. घंटा फरक पडणार नाही. तुम्ही त्याच्या विरोधात कितीही काहीही षडयंत्र करा, घाबरणार नाही. पट्ट्यानं पहिलं अकाउंट बंद झालं, दुसरं खोललं, दुसरं बी बंद झालं, तिसरं पण खोललंय, तो माणूस घाबरणार नाही. त्यामुळे कितीही षडयंत्र करा, बावनकुळ्याच्या बांडगुळांनो, तुम्हाला भीक घालत नाहीत मराठे. उगच आहे ना, उगच. अरे तुमचेही लेकरं आहेत ना, कधीतरी विचार करा की आपल्या नेत्याने काय चूक केली. आपल्या नेत्यालाही कधीतरी प्रश्न विचारा ना. आजपर्यंत पाटलांनी बावनकुळेचं कौतुक केलं होतं, मग या 4-5 दिवसामध्ये पाटील बावनकुळेला एवढं का बोलतायत याचा प्रश्न, आणि याचा कधीतरी विचार करणार आहात की नाही? विचारा त्या बावनकुळ्याला की तुम्ही असं का केलं म्हणून. हा, काहीतरी पद पाहिजे असतात, लाचारी करता, गुलामगिरी करता, नेत्याच्या दावणीला स्वतःला बांधता, आणि वरून जो माणूस सर्वसामान्यांसाठी लढतोय, गोरगरिबांचा आवाज बनून महाराष्ट्रात उभा राहिलाय, त्या माणसाच्या भाषेचा तुम्ही जाहीर निषेध व्यक्त करणार. वारे धंदे, राजकारण करायचंय ना तुम्हाला, गुलामगिरीत जगायचंय ना तुम्हाला, तुम्ही जगा, आम्ही नाही जगणार. पाटलाच्या पाठीशी आजही आम्ही ठामपणे उभा आहेत आणि राहणार. तुमच्या अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, 3 टाइम कोलतो, कळलं का? आणि अजून एक महत्वाचा विषय सांगतो. सध्या अजून एक मुद्दा खूपच जास्त चर्चेत आहे, खूप चर्चेत आहे. पाटील आहे ना, पाटील डिफेंडर गाडीमध्ये फिरतात. 1,90,00,000 गाडीमध्ये पाटील पश्चिम महाराष्ट्र दौरा करतायत, आणि सध्या ही डिफेंडर गाडी खूपच जास्त चर्चेत आहे. या डिफेंडर गाडीमध्ये पाटील बसले म्हणून सध्या विरोधकांच्या बुडाला मिरच्या झोंबल्या. त्यांचं मुळे आज उठलंय, लय आग व्हायला लागली त्यांना. मिरच्या झोंबल्या ना गाडीला, कारण गोरगरीब मराठ्याचं लेकरू 1,90,00,000 गाडीत बसले म्हणून त्यांना मिरच्या झोंबायला लागल्यात. ते लक्ष झालं, नवण्या झालं. हे जे 4-5 कुत्री सोडलेत ना मराठ्यांच्या विरोधात भुकण्यासाठी, त्या कुत्र्यांच्या बुडाला मिरच्या झोंबल्यात. पण कुत्र्यांनो, ती गाडी काय पाटलाची नाहीये. तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुकून भुकून फॉर्च्युनर घेतली, फ्लॅट घेतला, आता जमिनी खरेदी करताय. पण हे जे गोरगरीब मराठ्याचं लेकरू आहे, जेव्हा 1,90,00,000 गाडीत बसते, तुमच्या बुडाला मिरच्या झोंबण्यासारखं काहीच नाहीये ना. अरे ही काय गाडी पाटलाची का? ही जी गाडी आहे एका निस्वार्थ पाटलावर प्रेम करणाऱ्या मावळ्याची आहे. त्याचं म्हणणं असं होतं
त्या मावळ्याची जर बाईट बघितली ना, डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. त्याचं म्हणणं असं होतं, ही गाडी मी घेतली आणि माझी एक इच्छा होती, मराठ्यांचा देव या गाडीमध्ये बसावा, आणि मी ती इच्छा पाटलांसमोर व्यक्त केली. पाटील नाही बोलले होते, या गाडीमध्ये बसण्यासाठी पाटील नाही बोलले, पण या मावळ्याने इच्छा व्यक्त केली, आग्रह केला. मावळ्याच्या इच्छेला मान देऊन पाटलांनी ही डिफेंडर गाडी घेतली, फक्त आणि फक्त पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी. गाडी पाटलाची नाहीये, निस्वार्थ आपल्यावर प्रेम करणाऱ्या एका मावळ्याची गाडी आहे ती. विचार करा तुम्ही, पाटलावर मराठ्यांचं प्रेम किती आणि मराठ्यांवर पाटलाचं प्रेम किती आहे. 1,90,00,000 गाडी दिली पश्चिम महाराष्ट्र दौरा करण्यासाठी. आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा समाज आहे ना भाई, त्यांना मानलं पाहिजे. मराठवाड्याचं रेकॉर्ड तोडलं त्यांनी. एवढी गर्दी, अरे बैठकाला 50,000 लोक यायला लागले. बैठकाचं रूपांतर सभेमध्ये व्हायला लागलंय. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना भाई मनापासून सलाम आहे. रेकॉर्ड तोडलंय मराठवाड्याचं, रेकॉर्ड तोडलं भाई. नाद केला पण वाया नाही गेला. कडवट मराठीत पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्यांनी दाखवून दिलं, तुम्ही कितीही षड्यंत्र करा पाटलाच्या विरोधात, आजही मराठा समाज पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना मनापासून जय शिवराय, जय शंभूराजे. कारण तुम्ही दाखवून दिलं की आपण किती कडवट मराठी आहोत. तिखट मराठी आहे तुम्ही, तिखट. तुम्हाला भाई तुमचा नादच नाही करायला पाहिजे. मराठवाड्याचं रेकॉर्ड तोडलंय तुम्ही. आणि राहिला विषय या डिफेंडर गाडीचा, मराठा समाज पाटलावर खूप प्रेम करतो. कारण या पाटलानं उभं आयुष्य दिलंय समाजासाठी. काय राहिलंय होत्या माणसामध्ये? काय राहिलंय? काहीच नाही. ना मांस आहे अंगामध्ये, ना रक्त आहे अंगामध्ये. तरी सुद्धा हा माणूस लढतोय फक्त आपल्या समाजासाठी. म्हणून तर मराठ्यांना अभिमान, गर्व माझं या पाटलावरती. आणि म्हणूनच त्या मावळ्याची इच्छा होती की आपला देव या गाडीमध्ये बसावा, जी गाडी आपण कष्टातून घेतली. मराठ्यांनी ती कष्ट करून गाडी घेतली आणि त्या गाडीमध्ये पाटलाने बसावं ही त्या मावळ्याची इच्छा होती. म्हणून ती पाटील गाडी घेऊन फिरत आहेत. आता विरोधकांच्या बुडाला मिरच्या झोपण्यासारखं काही नव्हतंच ना. आणि विरोधकांनो, अरे तुम्ही हे जे कमवलंय ना पाटलाने, हे कमवण्यासाठी तुमच्या कित्येक पिढ्या जरी एकत्र आल्या तरी सुद्धा तुम्ही ते कमवू शकत नाहीत. कारण तुम्ही दलाल आहेत, लाभार्थी नाही कमवू शकत तुम्ही. हे कमवण्यासाठी 1,90,00,000 गाडी जर तुम्हाला कोणी दिली ना तेव्हा मानल. आणि तुम्हाला ते आवरे, तुम्हाला गाडी तर सोडा, तुम्हाला पेट्रोलला डिझेलला सुद्धा लोक पैसे देणार का? कारण लोकांना कळलं तुम्ही भिकारचो डावला देत. आणि तुम्ही फक्त आणि फक्त लाभार्थी आहात. फक्त आणि फक्त स्वतःची घरं भरण्याचा प्रयत्न करतायत. फक्त आणि फक्त स्वतःचं राजकीय करिअर तुम्हाला करायचंय. फक्त आणि फक्त तुम्हाला आमदार खासदार व्हायचंय. फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खायचंय तुम्हाला. हे गोरगरिबांना कळलंय. मग 1,90,00,000 गाडी लांबच, तुम्हाला सायकल सुद्धा देणार नाहीत हरामखोरांनो. तुमची ही लायकी आहे. त्यामुळे पाटलाचा विरोध करताय, जरा जपून. मराठे कधी तुम्हाला शिंगावर घेतील ना सांगता येणार नाही. त्यामुळे पाटलांचा विरोध करू नका आणि पाटलाचा नाद सोडा. स्वतःच काहीतरी करा. अजून किती दिवस तुम्हाला कॉपी करायची? पाटील अंतरवालीसाठी उपोषणाला बसले, तुम्ही वडीगुदिरीला बसणार. पाटलांनी सोलापूर दौरा काढला, तुम्हीही पाटलाच्या पाठीशी सोलापूरला निघणार. पाटलांनी कुठं बैठका लावल्या, तुम्हीही त्यांच्या पाठोपाठ बैठका लावणार. पाटील हेलिकॉप्टरने फिरले, तुमची तर लायकी नाही हेलिकॉप्टरने फिरण्याची, पण तुम्ही याच्या त्याच्या पाया पडणार. आम्हालाही हेलिकॉप्टरमध्ये बसवा असं हे विनवण्या करणार. तुम्ही पाटलाची बरोबरी कधीच करू शकत नाहीत. कारण पाटील लढतायत फक्त आणि फक्त निस्वार्थपणे गरिबांसाठी आणि तुम्ही लढतायत स्वार्थासाठी. हा तुमच्यातला आणि पाटलामधला फरक आहे. त्यामुळे डिफेंडर गाडीमध्ये जे पाटील फिरतायत, टीका करणं बंद करा. पाटील डिफेंडरमध्ये फिरू नाहीतर सायकलवर फिरू, तुम्हाला काय करायचं बे भोसडीच्या नो? लायकीत राहा ना जरा. उगच आहे ना उगच टीका करू नका. तुम्हाला लढायचं सरकारच्या विरोधात लढा, मराठ्यांच्या विरोधात नाही. उगच आहे ना उगच आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करू नका तुम्ही. आणि तुमच्याच्यानं होणार पण नाहीये. समाजानं कोल्लंय तुम्हाला सगळ्यात. कोण राहतंय हो तुमच्या पाठीशी उभा? कुणीच नाहीये. भाडीने आलेले लोक घेऊन फिरता तुम्ही. उगच आहे ना उगच. जनतेचं प्रेम कमवण्यासाठी निस्वार्थपणे जनतेची कामं करावं लागतात. आणि तुम्ही 4-5 पैशासाठी भुकणारे तुम्ही. तुमच्यावर जनता प्रेम करणार आहे का? उगच मराठ्यांचा नाद करू नका. मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आहे. पाटलांनी 29 तारखेपासून उपोषणाची घोषणा केली. 29 तारखेला तुम्हाला कळल राज्यातला मराठा समाज पाटलाच्या पाठीशी कसं ठामपणे उभा राहतोय. मग आहे ना, मग तुम्ही
आत्महत्या करा डायरेक्ट. तुमचा जगून काही उपयोगच नाहीये. तुम्ही मेलेले बरे. उगाच आहे ना उगाच. जरा शांत राहा. आमचा विरोध हा सरकारला आहे. आमचं हे भांडण सरकारच्या विरोधात आहे, तुमच्या विरोधात नाहीये. तुम्हाला भांडायचंय सरकारला भांडा. आमच्या हक्काचं आरक्षण आहे, आम्ही सरकारला भांडून ते मिळवणार. कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळं जरा सुधरा. उगाच आहे ना उगाच जास्त बोलायला लावू नका. आणि पाटील, तुमची भाषा एकदम योग्य आणि कडक आहे. तुम्ही लढत राहा. असेच घोडे लावा सरकारला. जर आपल्या मराठ्यांच्या ताटात कुणी जर माती घालवण्याचं काम करल, बिनधास्त घोडे लावा. चढा पाटील तुम्ही. मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे. कोणालाच घाबरायची गरज नाही. पाटलाच्या पाठीशी समाज उभा आहे. पश्चिम महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. आज जिकडे बघावं तिकडे पाटलाची चर्चा आहे. 3 वर्ष झालं सलग आंदोलन सुरू आहेत. पाटील कित्येक वेळा उपोषणाला बसले, उठले, तरी सुद्धा समाजाने प्रेम पाटलावरचं कमी नाही केलं. कारण समाजाला माहित आहे हे लढवया नेतृत्व आहे, फक्त आणि फक्त आपल्या लेकरांसाठी लढतंय. आणि हे लढवया नेतृत्व आज आपल्यासाठी देव बनून उभा राहिलंय. हक्काचं आरक्षण आहे आणि हे नेतृत्व आपल्याला ते मिळूनच देणार आहे. म्हणून समाज पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. बाकी भुरट्यांनो, विरोध किती पण करा, मराठ्यांना फरक पडणार नाही. मराठ्यांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल, डिफेंडर गाडीची ही चर्चा खूप जोरात आहे. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलाची भाषा सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालती, पण भाषा योग्य आहे, अयोग्य नाही. हीच भाषा सरकारला कळते आणि पाटलांची भाषा योग्य आहे. संविधानिक भाषा वापरणं हे मराठ्यांना शिकू नये. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि आज बाबासाहेबांना जरांगे पाटलावर गर्व, अभिमान 100%च असेल. बाबासाहेबांनी सुद्धा उभं आयुष्य लढलं गोरगरिबांसाठी, दलितांसाठी. आणि आज जरांगे पाटील पण लढतायत गोरगरीब मराठ्यांसाठी. त्यामुळे बाबासाहेबांना नक्कीच अभिमान आणि गर्व जरांगे पाटलावर असेल. त्यामुळं संविधानिक भाषा, जे लोक संविधानिक पदावर बसले त्यांच्या विरोधात कसली भाषा वापरली पाहिजे हे मराठ्यांना कोणी शिकू नये. जरांगे पाटलांना संविधानिक भाषा वापरायला लावणं हे कोणीच शिकू नये. जरांगे पाटील आहे ना, महापुरुषांच्या विचारावरच चालतायत. बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेत तेच अधिकार जरांगे पाटील वापरत आहेत. आणि बाबासाहेबांनीच आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. सर्वसामान्यांना जर न्याय मिळत नसेल तर न्याय कसा मिळवून घ्यायचा, तुम्ही आंदोलन करू शकता. हा सर्वसामान्यांना बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आणि तोच अधिकार जरांगे पाटील गाजवतायत. बाकी जे लोक संविधानिक पदावरती बसलेत त्यांच्या विरोधात जर भाषा चांगली वापरायची असेल तर त्यांनीही संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी कसं काम करायला पाहिजे? एका जातीचं काम करण्याचा अधिकार यांना आहे का संविधानिक पदावरती बसून? संविधानिक पदावरती जे लोक बसतात त्यांना सर्व जाती धर्मातील लोक सारखे असले पाहिजे, पण हे एका जातीचं काम करतात. 4-5 लोकांना खुश करण्यासाठी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतायत. उगाच आहे ना उगाच. 53 कुळे साहेबांचे जे चेले चपट आहेत ना, आपल्या नेत्याला जाऊन विचारा पहिल्यांदा की जरांगे पाटील जे आजपर्यंत तुमचं कौतुक करत होते, आज ते तुम्हाला शिव्या का घालतायत? विचारा. उगाच आहे ना उगाच. सरकारने ह्या असल्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा आणि जरांगे पाटलांना बदनाम करण्यापेक्षा तुम्ही आपली चूक मान्य करा, चूक दुरुस्त करा. चूक दुरुस्त करण्यामागे लागा. पाटलाला तुम्ही बदनाम नाही करू शकत. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जी पाटलाची क्रेज आहे ती तुम्ही कमी करू शकत नाही. त्यामुळं असल्या भानगडीत पडू नका, एवढंच सरकारला सांगेल. बाकी मराठ्यांनो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. प्रत्येक सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, हा व्हिडिओ सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल, आपल्या युट्यूब चॅनलला मी हक्काने सांगतोय तुम्हाला, तुम्हीच सपोर्ट करणार आपल्याला. जर व्हिडिओ आवडला असेल, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढंच सांगेल. बाकी थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर कोणी मराठ्यांच्या विरोधात गेला, आपण त्याला घोडा लावला. बाकी तो कोणी बादशाह का असना, मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, जो मराठ्याच्या विरोधात, आपण त्याच्या विरोधात. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाकी थांबतो, रजा घेतो. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.